शिंदे साहेब आणि ठाकरे नाही मुंबईमध्ये शिवसेना भाजप म्हणून आम्ही लढलो. प्रत्येक ठिकाणी लढलो ते शिवसेना भाजप म्हणूनच त्या ठिकाणी जिंकणार आहोत. खरं तर उद्धव साहेब आणि राज ठाकरे जे आता एकत्र आले हे जर 2009ला मी मागे पण सांगितलं तर 10-15 वर्ष आधी आले असते ते चित्र वेगळं असतं. आणि ज्या म्हणजे ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये आम्ही पाहिलं की अमित ठाकरे आणि राज ठाकरे एका सोबत प्रचाराला मतदानाला 4 दिवस असताना तुम्ही शाखेला भेटी देऊ राहिले. अरे शाखेला भेटी कधी दिवस असतात? निवडणुकीच्या 6 महिने आधी पक्ष बांधायचा असतो तेव्हा जर भेटी दिल्या असत्या आज रिझल्ट वेगळे असते. तुम्ही प्रचार सोडला. बरं दोघं चालले तर कुठल्या शाखेला भेट देणार तुम्ही? मनसेच्या की शिवसेनेच्या? त्याच्यामुळे केवळ सभांच्या वर्षावर आणि मीडियावर आमच्या शिंदे साहेबांना नाव ठेवणे याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये ठाकरे परिवाराने काही केलं नाही आणि त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचं दुर्लक्ष झालं. निवडणुकीमध्ये शिंदे साहेब आणि ठाकरे नाही मुंबईमध्ये शिवसेना भाजप म्हणून आम्ही लढलो. प्रत्येक ठिकाणी लढलो ते शिवसेना भाजप म्हणूनच त्या ठिकाणी जिंकणार आहोत. खरं तर उद्धव साहेब आणि राज ठाकरे जे आता एकत्र आले हे जर 2009ला मी मागे पण सांगितलं तर 10-15 वर्ष आधी आले असते ते चित्र वेगळं असतं. आणि ज्या म्हणजे ज्या पद्धतीनं मुंबईमध्ये आम्ही पाहिलं की अमित ठाकरे आणि राज ठाकरे एका सोबत प्रचाराला मतदानाला 4 दिवस असताना तुम्ही शाखेला भेटी देऊ राहिले. अरे शाखेला भेटी कधी दिवस असतात? निवडणुकीच्या 6 महिने आधी पक्ष बांधायचा असतो तेव्हा जर भेटी दिल्या असत्या आज रिझल्ट वेगळे असते. तुम्ही प्रचार सोडला. बरं दोघं चालले तर कुठल्या शाखेला भेट देणार तुम्ही? मनसेच्या की शिवसेनेच्या? त्याच्यामुळे केवळ सभांच्या वर्षावर आणि मीडियावर आमच्या शिंदे साहेबांना नाव ठेवणे याच्या व्यतिरिक्त मुंबईमध्ये ठाकरे परिवाराने काही केलं नाही आणि त्याच्यामुळे नगरपालिकेच्या निवडणुकीत त्याचं दुर्लक्ष झालं. निवडणुकीमध्ये